नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती कर्जाच्या पद्धतीत आता बदल होणार आहे. तर या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जाची पद्धती होणार आहे. नवीन एका तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीच्या कर्जाच्या पद्धतीत होणार आहे. तर कोणचा बदल होणार आहे तो आणि कोणतं तंत्रज्ञान आता वापरण्यात येणार आहे त्याचीच आपण माहिती सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर पारदर्शक आणि सुरक्षित कर्ज प्रणालीसाठी केला जाणार आहे आता. आणि स्मार्ट करारामुळे कर्ज वाटप स्वयंचलित होईल आणि मध्यस्थांची आता गरज देखील उरणार नाही. तर ब्लॉकचेनचे आता त्या ठिकाणी वापर होणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर भारताची कृषी कर्ज प्रणाली भविष्यात मोठ्या प्रमाणावर डिजिटल आणि तंत्रज्ञानाने होणार आहे. तर भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेत कृषी कर्ज प्रणालीला अत्यंत महत्त्व आहे, कारण ती लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवत असते. ती गेल्या काही दशकांत सहकारी बँका, ग्रामीण बँका आणि व्यावसायिक बँका, सूक्ष्म वित्त संस्था यांसारख्या विविध संस्थांमध्ये यंत्रणाद्वारे आता ही प्रणाली विकसित झालेली आहे. तरीसुद्धा अनेक शेतकरी देखील त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी त्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल, धोरणात्मक सुधारणा आणि कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेत भारतातील आता कृषी कर्ज प्रणाली येत्या काळात लक्षणीय सुधारणा त्या ठिकाणी करणार आहे. तर भारताच्या कृषी कर्ज व्यवस्थेत डिजिटायझेशन आणि फिनटेक क्षेत्राची भूमिका जास्त वाढणार आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटचा प्रसार वाढल्यामुळे डिजिटल कर्ज देणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहज आणि झटपट कर्ज मिळणार आहे आता. त्यामुळे आता सध्या व्यावसायिक बँकाकडून कर्ज घेण्यासाठी कडक निकष पूर्ण करावे लागते. त्यामुळे लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांना तर सध्या किसान क्रेडिट कार्ड केवळ थेट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे, परंतु भविष्यात कर्ज व्यवस्था भाडेकरू शेतकरी, शेतमजूर, दूध व्यवसाय आणि मासेमारी व्यवसाय, कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी विस्तारित केले जाणार आहे कर्ज. कृषी सहकारी संस्था डिजिटल पद्धतीने अधिक कार्यक्षम होतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही नवीन येणारी प्रणाली कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.